या भूमीतील दगड धोंड्यानं आमच्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूची डोके फोडून त्यांची यमसंधी राहा. हे सह्याद्रीच्या आखाडे कपारीनं आमच्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूची छातड फोडून त्यांची यमसंधी रवाना करा. हे आकाशातील बिजले आईला कोण बोलला? बिजली बिजले? हा हा, हे बिजले या गनिमावर कडाडून त्यासनी भस्म करून टाक. तथास्तु. अगळे भावाने कोण ग तू? भवानी नाही, बिजली आहे म्या. बिजली. मग माझ्या मार्गात दोंडीवाने आडवी का आलीस? या बया, तुम्ही सर बिजली बिजली म्हणून माझ्या नावाचा जप करीत होता, म्हणून शान परसन होऊन तुम्हाला वर द्यायला आली या. वर? आणि मला मोठी शानी आहेस? अगं म्या सौताच वर हाय वर. काय तुम्ही वर हायसा? मलाही बेस आपशिना मी. काय? म्या वधू तुम्ही वर, मग जमलं तर. हा? एवढा आवाज सुंचार काय बघताय? रात्री खोपड्याला झुकांडी देऊन मागल्या दाराला धूम ठोकली आणि मजाल दळमजाल करत इथवर येऊन पोचले. म्हणजे पिलाजी पाटलाची बिजली तू माझी ठरलेली बायको? अगं मी याचं ओळखलंच नाही. तुमच्या गळ्यात पडाय नाही आली. शिवाजी राजांकडे चालली या खोपड्याची फिर्याद घेऊन. शाबास बिजले, या वाघमाराची बायको शोभतीयस खरी. तुला बघून मला ओढा आनंद झाल्यावर सांगू की तुला अशी कडकडून मिठी मार. थांबा, लगीन झाल्या बिगर अंगाला हात नाही लावायचा सांगून ठेवते. असं होय? मग मी आधी सांगून ठेवतो, मिठी मारल्या बघा मी लगीन करणार नाही. बोल, मारतेस की नाही मिठी? अहो, भर दिवसा भर रस्त्यात असं प्रेमाचं चावट चाळ करायचं काय बी कसं वाटत नाही तुम्हाला? दादला होणार मी, दादला तुझा. मी कोणाच्या बाला बी भीत नाही. ते मला बी ठावाय. कुणाच्या बाला बी भीत नाही म्हणजे. नाहीच भीत. गपरावा, तिकडे काय बघताय आता? गपरावा इथं. तिथं जाऊ? हा. आतापासून सुरुवात आहे लग्नाच्या अगोदर. ओ, तुम्ही गप बसा. सांगते तेवढं करा. आधीच कशी म्हणजे? मी इकडच असती या. होय. मला दिसलीच नाही ती. तुम्ही मला बघत असाल तेव्हा ना? दीन दीन अल्लाहु अकबर, दीन दीन अल्लाहु अकबर, दीन दीन अल्लाहु अकबर, दीन दीन अल्लाहु अकबर, दीन दीन अल्लाहु अकबर. खान मंदिराच्या रोखाने येतोय तेव्हा भवानी मातेची मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवायला पाहिजे. बरोबर आहे. नाही आपल्याला त्वरा करायला पाहिजे. हा, चला त्वरा चल बिजली, लवकर चल. चला लवकर. खान साहेब, ती पहा तुळजापूरची तुळजाभवानी, शिवाजीचा आराध्य दैवत. शिवाजीचा सर्वनाश करायचा असेल तर त्या तुळजापूरच्या भवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं पाहिजे. चला. बहुत अच्छा, जाओ हमला करो, तोड़ दो मंदिरों. निकालो, उसने नाश्ता ही बर्बाद कर दो. खान साहेब, तुळजापूरच्या भवानी मंदिरात भवानीची मूर्ती हाती लागलीच नाही. क्या भक रहे हो? ऐसा कैसा हुआ? मराठों की पूरी नस्ल खत्म कर दो. चला आता पंढरपूरला जाऊया. पंढरपूरचा रस्ता मी धावतो तुम्हाला. चलो.
त्याचा मराठीच्या खानदानी इतक्या नीट जातीची औलाद झाली तरी कशी पैदास? रामखोर पंढरपूरचा रस्ता दाखवतोय खानाला. हा, त्याच्यासारखा पापी माणूस नरकातच पोचणार आहे. बरोबर आहे. आता मात्र पंढरपूरचा इतर पण आपला धोक्यातच आहे. तेव्हा त्यांच्या अगोदर आड मार्गाने जाऊन विठ्ठलाची मूर्ती सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवायला बरोबर आहे हवी नाही आणि तुझं? सगळी हकीकत राजांच्या कानावर घालू. चला नाही चला चला निघा लवकर. चला. अफजल खान महाराष्ट्रात दाखल होताना तोच महाराष्ट्रातील वतनदारांना आदिलशाहीकडून फरमानाची हेराफेरी सुरू झाली. अफजल खान आदिलशाही दरबारातील राक्षसी देहाचा आणि अमानुष ताकदीचा एक आडमा असून शूर तितकाच क्रूर, डोकेबाज तितकाच धोकेबाज, महान पातकी तितकाच विश्वासघातकी. राम राम सरकार. राम राम. या कोपडे या. काय बेतानं येणं केलं? आदिलशाही सल्तनतकडून फरमान आलंय आम्हाला. हो तसं ते आम्हालाही आलंय. आम्ही ठेवलंय गुंडाळून. फरमान फार कडक आहे. इतका अगदी हाच मजकूर आहे त्या. मग मी काय ठरवलं? काय करावं तेच काही सुचत नाही. इकडे आड आणि तिकडे वीर अशी गत झाले आमची. आदिलशाही सल्तनतचा हुकूम मोडणं म्हणजे सर्वांना सोडवून घेणं. देवाना वतनदार देशमुख खानाला जाऊन मिळाले असतील. तुम्ही आम्हीच राहिलो आहोत या स्वराज्याचा निकामी नगारा बडवीत. तुम्ही गेला असतात तर तुमचंही खाण्याला भलं केलं असतं. वास्तविक अशा वेळी तुम्ही मागे राहिलात याचा चव वाटतं आम्हाला. नवल वाटण्याजवळ काहीच नाही त्यात. कान्होजी राव तुमच्याच हातात हात घालून चाकरीत रुजू झालो आहोत आम्ही. आदिलशाही सल्तनतचा फरमान मोडणं म्हणजे सर्वांना सोडवून घेणं हेच आहे. कान्होजी राव म्हणूनच आम्ही तुम्हाकडे आलो आहोत. तुमच्या हातात हात घालून खानाकडे जावं या उद्देशाने. भोपडे, आमची पावलं थेट फितुरीची नाही. मराठ्यांची पावलं शत्रूच्या उरावर पडत असतात. समजलं? समजलो. अगदी पुरतेपणी समजलो. कान्होजी राव काळ बदलला आता. बदलत्या काळाप्रमाणे आपणाला पण बदलायला हवं. म्हणून म्हणतो कान्होजी राव तुमचा विचार काय करतोय? आमचा विचार आम्ही केव्हाच ठरवलाय. शंभू रायरेश्वरी साक्षीने आमचा इमान आम्ही केव्हाच महाराजांच्या पायावर राहिलोय. अहो तसं ते आम्हीही वाहिलं. पण आदिलशाही सल्तनतचा आमच्यावर रोष झाला. आता त्या रोषापासून कोण आमची सुटका करणार? मराठ्यांचा राजा वर गरिबांचा कैवारी हिंदू पदशाहीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपलं रक्षण करतील. छत्रपती शिवाजी महाराज. कान्होजी राव आता या स्वराज्याला खानाच्या मगरमिठीतून कोण वाचवेल? कान्होजी राव आता ना स्वराज्य जगेल ना राजा जगेल. भोपडे, खबरदार महाराजांबद्दल असा अपशब्द बोलाल तर. कान्होजी राव तुम्हाला नसता मनस्ताप दिल्याबद्दल क्षमा असावी. राम राम. येतो मी. सरकार या खोपड्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही. जन्मतात अवलक्षणे आणतो. रागाने सरकार दंडाला पायापीट गेला तो. आदिलशाही सल्तनतकडून फरमान आलाय त्याला. अफजल खानाला मिळून स्वराज्याचा आणि महाराजा समूळ नाश करावा म्हणून.
मग खोपड्यांना राग येणं साहजिकच आहे सरकार. फरमान वाचून खोपड्यांचा मराठी रक्त खाऊन उठला असता तर अभिमानच वाटला असता आम्हाला. पण तो निमा घालून आम्हालाच उपदेश करायला आला होता अफजलगडाला मिळावं म्हणून. मग उगाच मोकळा सोडलात का हस्तरीचा सापाला? आता घर बेदीची चूडला विसरून ना साऱ्या मावल मुकलात. आज्ञा द्या तर असाच जाऊन त्याचा मुसक्या बांधून आणतो. नको मग खराम खोपड्याच्या. नको, त्याच्याच मौतीने मरू दे त्याला. हा, पण आपल्याला आता हालचाल करायला पाहिजे. आपले स्वर धाडून सर्वांना स्वरानेशी बोलवून घ्या. चला जशी आज्ञा. लागा का मला. आता जगू ते स्वराज्यासाठी आणि मरते स्वराज्यासाठी. हर हर महादेव. सोड मेला मागा, सोड मला, सोड. अरे कसं आहे, कुठे फेडशील रे बाप? सोड मला, सोड, सोड, सोड म्हणते ना, सोड मला. सोडणारच आहे. अगं अशी भर जहानीने मुसमुसलेले तू, तुला त्या जणांखान्यात सोडणार आहे. अफजल खानाच्या जणांखान्यात. अरे नीच पापी नराधमा, जे 96 कुळी मराठे स्त्रियांना मंदिरातल्या देवतेचा मानत देतात, त्याच कुळात जन्म घेऊन स्वतःच्या धर्म भगिनींना यवनाच्या जनांखान्यात लोटतोय. अरे कसं या, कुठे फेडशील रे बाप? पाप अगं तुझ्या लेकीचे पाप ते माझ्या लेकी पुण्य. सोड, वाचवा, वाचवा, कुणीतरी वाचवा. कलंदर खोपड्या, मुकडतीचा हात सोड. बाहेरजी माझ्या मार्गातून बाजूला हो. खोपडे, याच अवस्थेत तुला महाराजांकडे घेऊन जायला पाहिजे. थांबा थांबा. जीवा, हा जसा तुमचा गुन्हेगार आहे तसा उभ्या महाराष्ट्राचा गुन्हेगार आहे. त्याला महाराज शिक्षा करतील. चला पकडा त्याला आणि घेऊन चला महाराजांकडे. बोलो. आपका सर का दर्द मिटाने वाला दवाना है हुजूर. अच्छा तो ले आओ. बहुत अच्छा है. क्या है मालूम है? क्या है? सरबती अंगूरी, आपका सर का दवा मिटाने वाला. आपकी सारी थकान दूर हो जाएगी.
बहुत अच्छा है, लेकिन असली दवा चाहिए। हुजूर, आपको असली दवा चाहिए? वो भी लाएगा हुजूर। आइए हुजूर। वाह, क्या शामियाना तैयार किया है, बहुत अच्छा है। हुजूर, शिवाजीनं खास आपल्या मुलाखतीसाठी हा शामियाना सजवलाय। हुजूर, आपके डर से शिवाजी आएगा ना? आएगा, उसको आना ही पड़ेगा। आज हमारे हाथों उसकी मौत लिखी गई है, आना ही पड़ेगा उसको। बहुत दिन सताया है, कितना दिन हुए हम ये दक्कन लाया हूं। आज कुछ भी हो गया तो शिवाजी को मरना ही होगा। जाओ, अभी मुझसे वक्त ही नहीं आए, बुलाओ शिवाजी को। हुजूर, 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 शिवाजी आला। गड उतरून खाली आला, अगदी समीप आलाय। आने दो उसको। यावं, यावं पंत, यावं। हुजूर, हे शिवाजी महाराजांचे पंत। आइए। जरा आपल्या शेजारी उभा असलेला हशम तेवढा दूर करा। क्यों, तो काय क्या हुआ? महाराजांची भेट हवी ना? का जाऊ देत परत? ऐसी बात है, शिवाजी हमसे डरता है। चलो, कोई बात नहीं। तैयार? जी हुजूर। जाओ। सैयद, जाओ। अब तो सही है। आइए राजा जी, आपका स्वागत है। डरो नहीं। अफजल खान भोसले कुळाचा हाडवैरी, स्वराज्य सूर्य गिळू पाहणारा राहू, आमच्या देवदेवतांची विटंबना करणारा हा दानव जगदंबेचा बळी घेण्यास योग्य आहे। खान साहेब, आपल्यासारख्या थोर पुरुषाची पावलं आमच्यासारख्या गरिबाच्या झोपडीला लागली, हे आम्ही आमचं भाग्यच समजतो। आपल्यासारख्या वंदनीय विभूतीच्या भेटीनं तीर्थरूप शहाजीराजे भेटल्याचा आनंद झालाय आम्हाला। खान चाचा, तुमच्या कुशीत शिरून तुमचा तडकता दिल थंड करणं हे मी माझं कर्तव्यच समजतो।
तो फिर किस बात की? शाहजी तो हमारे दोस्त ही है। शाहजी राजों की कर्तव्यगारी आपके हम मिलने के लिए बेताब है राजा जी। आओ गले मिल जाओ। आओ शिवाजी। माझ्या 12 मावळातील बहादुरानो, दख्खनच्या पठाराच्या मर्दगड्यानो, एवढा मोठा आटापिटा, एवढी मोठी धावपळ कोणत्याही मोठेपणासाठी नाही की राजेपणा मिळवण्यासाठी नाही. रायरेश्वराच्या मंदिरात जो ओंकार उठला, जो देव बोध झाला त्यासाठीच आहे. हे स्वराज्य व्हावे ही तर स्त्रींची इच्छा. या स्वराज्याचे मालक तुम्हीच आहात, बलिवंतानो तुम्हीच आहात. तो रायरेश्वर बोलला, तो शिखर शिंगणापूरचा महादेव म्हणाला, ती तुळजापूरची जगदंबा कुजबुजली. जा, तू निर्धास्तपणे जा. तुझं मनोरथ आम्ही पूर्ण करू. तुझ्या मुलखात ऐकू येणारा माता मावल्यांचा गैवर तुला कधीच ऐकू येणार नाही, कारण तुझा प्रत्येक मावळा रुद्र आहे, रुद्र. गड्यानो, आमच्या आबासाहेबांनी आणि आऊसाहेबांनी लावलेल्या युद्धाच्या रोट्याला तुमच्या सर्वांच्या साथीनं रक्ताचं सिंचन करून जपलं, जोपासलं, वाढवलं. चला चला त्याचा वटवृक्ष करू. जय भवानी.